मित्रांनो, पताकांवर बरेचसे प्रश्न विचारले जातात, मात्र हे प्रश्न असतात जॉमेट्रिकल. प्रश्न काय ते लक्षात घ्या. 9 सेंटीमीटर इंटू 40 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून 4 पताका तयार केल्या, तर त्यातील 2 लहान पताकांची परिमिती किती? म्हणजे आपल्याला विचारण्यात आलं लहान पताकांची परिमिती. प्रश्नाचं स्वरूप काय आहे, तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण आयत काढणार आहोत, कारण की त्यांनीच सांगितलेलं आहे की 9x40 आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून नंतर त्यांनी पताका तयार केल्या. म्हणजे आयताकृती जर म्हटलं तर हे 9 सेंटीमीटर आणि हे आहे 40 सेंटीमीटर. याच्यातल्या 2 कर्णांना असं हे केलेलं आहे, हे 2 कर्ण आणि याला कट केलं. कट केल्यानंतर या ठिकाणी 2 लहान पताका येतात आणि 2 मोठ्या पताका येतात. ठीक आहे. तर आता या ठिकाणी हे झाली लहान पताका आणि ही सुद्धा झाली लहान पताका. ही झाली मोठी पताका आणि ही झाली मोठी पताका. हे जे आहे ह्या 2 लहान पताकांची परिमिती आपल्याला काढायची आहे. म्हणजेच या लहान पताकाच्या तीनही साईडची बेरीज आणि या लहान पताकाच्या तीनही साईडची बेरीज अशी करून 6 साईडची बेरीज म्हणजे आपल्याला आन्सर येणार आहे. याचं आन्सर कसं काढायचं, तर सर्वप्रथम लक्षात घ्या की 3 प्रकारे हा प्रश्न विचारला जातो. एक म्हणजेच या ठिकाणी लहानच्या जागेवर असं सर्व पताकांची परिमिती विचारली जाते, किंवा या ठिकाणी 2 लहान पताकांची परिमिती विचारली जाते, किंवा 2 मोठ्या पताकांची परिमिती विचारली जाते. तुम्हाला मी एकच सोल्युशन सांगतो की ते तीनही ठिकाणी कमी पडणार आहे. पहिली गोष्ट अशी की आपण काय करायचं की सर्वप्रथम हे जे गणित आहे त्रिकुटाशी रिलेटेड असते. कशाशी रिलेटेड? त्रिकुटाशी. म्हणजे त्रिकुटे कसे तयार होतात हे जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्हाला एवढंच माहित आहे की याच्या पुढचा जो 41 आहे, याच्या पुढचा जो 41 आहे तो याच्यामध्ये मिळवायचा असतो. म्हणजे काय करायचं, एक ट्रिक्स आहे की लहान पताकाची जर परिमिती काढायची असेल तर 9x40 सेंटीमीटर जे या ठिकाणी लांबी आहे, लांबीच्या पुढचा संख्या घ्यायची, लांबीच्या पुढची संख्या घ्यायची. काय येणार आहे? 41 झालं. या दोनची करायची बेरीज किती होणार आहे? 50. या 50 ची दुप्पट म्हणजेच या 2 लहान पताकांच्या परिमिती येणार आहे. म्हणजे 100 सेंटीमीटर आन्सर येते. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. पण याला अरेंज कसं करायचं तर ते तुम्हाला सांगतो की सर्वप्रथम 9 जे आहे तर ते 2दा लिहून घ्यायचे आणि 40 सेंटीमीटर जी लांबी आहे तर ती 2दा लिहून घ्यायची. झालं. त्याच्यानंतर 40च्या पुढची संख्या कोणती? 41. सो 41 घ्यायचे, 41 घ्यायचे, इथे 41 टाकायचे, इथे 41 टाकायचे. सगळ्यांची बेरीज करायची. मग याची बेरीज जर केली, या दोनची बेरीज तर 50 येते. या दोनची जर बेरीज केली तर 50 येते. या दोनची बेरीज येते 81. या दोनची बेरीज येते 81. आपल्याला काय विचारलं तर लहान पताकांची परिमिती विचारली, म्हणून ह्या दोनची बेरीज, ह्या 2 लहान पताका आहे ना, ही लहान, ही लहान, ही मोठी, ही मोठी, तर मग या दोनची पूर्णतः बेरीज म्हणजेच 2 लहान पताकांची एकूण परिमिती होते, म्हणजे होते 100. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. आता कधी कधी मोठ्या पताकाची जर परिमिती विचारली असेल तर सरळ सरळ आपण काय करायचं, इकडचा पार्ट घ्यायचा. म्हणजे 81 + 81 म्हणजेच होते 162. 162 सेंटीमीटर हे होणार आहे मोठ्या 2 पताकांची परिमिती होणार आहे. जर आपल्याला सर्व पताकाची परिमिती जर विचारली असेल तर आपण काय करायचं, या सगळ्यांचीच बेरीज करायची. मोठ्याची किती? 182 आणि लहानाची किती आहे तर 100. तर अशी 2 मिळून जर घेतली तर 262 सेंटीमीटर सर्व पताकांची परिमिती होते. ही काय आहे तर सर्व पताकांची आहे. ही काय आहे तर 2 लहान पताकांची परिमिती आहे. क्लिअर. आपल्याला लहान पताकाची परिमिती विचारलं म्हणून आपण लहान पताकाची परिमिती काढली. जर सर्वची जर काढली असती तर 262 आणि जर मोठ्या 2 पताकांची परिमिती जर आपल्याला विचारली असती तर आपण 162 आन्सर दिलं असतं. क्लिअर. आणि हा प्रश्न तुम्हाला विदिन सम सेकंडमध्ये सोडता येतो, आहे की नाही? कसं करायचं, याच्या पुढची जी संख्या आहे ती याच्यामध्ये मिळवायची आणि दुप्पट घ्यायची. डायरेक्टली आपल्याला आन्सर 2 लहान पताकांची परिमिती निघते. क्लिअर. ओके, क्लिअर आहे. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. आता एक प्रश्न मी हा टाईप म्हणून घेतलेला आहे. आता 10 प्रश्न सलग आपण काय करणार आहोत तर त्याची प्रॅक्टिसची घेणार आहोत. 7 सेंटीमीटर आणि 24 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून 4 पताका तयार केल्या, तर त्यातील 2 लहान पताकांची परिमिती किती? खूप इझी आहे मित्रा. तर काय करायचं, हे 24च्या पुढचा काय याचा 25. 24च्या पुढचा काय घेणार आपण तर 25 घेणार. आणि 25 ने 7 किती होते? 32 होते. 32च्या दुप्पट किती होणार आहे? 64. झालं. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर.
पण जर का आपल्याला दोन मोठ्या पताकांची परिमिती विचारली तर मग आपण काय करायचं, अरेंजमेंट करायची. 7 7 24 24, त्याच्यानंतर 25, इथेही 25, इथेही 25 आणि इथेही 25. क्लिअर. सगळ्यांचं आता ह्या मोठ्या, हे लहान आणि ह्या मोठ्या, ह्या काय झाल्या तर लहान आणि हे काय तर मोठ्या. क्लिअर आहे. आता या ठिकाणी 32 आहे, हे किती झाले 32 प्लस हे सुद्धा किती होणार आहे 32, म्हणजे हे होणार आहे 64. दोन लहान पताकांची परिमिती. मोठ्या दोन पताकांची परिमिती जर काढायची झाली तर हे होणार आहे 49 आणि हे सुद्धा होणार आहे 49, म्हणजेच याचं आन्सर येते 149 म्हटलं तर 98 येणार. ह्या दोन जर आपण प्लस केले तर इथं येणार आहे 98. हे दोन लहान पताकांची परिमिती 64 सेंटीमीटर, दोन मोठ्या पताकांची परिमिती 98. जर सर्व विचारलं, सर्व पताकांची परिमिती विचारली तर 64 प्लस 98 म्हणजेच आपल्याला आन्सर काय येणार आहे 8012 हातचा 1 म्हणजे 162. हे सर्वच येतं. हे कशाची येते, सर्वची. तर ह्या दोन काय येते तर लहान पताकांची परिमिती येते. दोन लहान पताकांची परिमिती किती तर 64 सेंटीमीटर. क्लिअर आहे. हे एवढं अरेंजमेंट तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की कधी कधी दोन लहान पताकांची परिमिती विचारणार, कधी कधी दोन मोठ्या पताकांची परिमिती विचारणार आणि कधी कधी सर्व पताकांची परिमिती विचारणार. मग त्यावेळेस तुम्हाला जे आन्सर विचारलं त्याचं आन्सर तुम्ही काढायचं आहे. वास्तविक पाहता विदिन सम सेकंडमध्ये त्याचं आन्सर निघते. दोन लहान पताकांची परिमिती 64 सेंटीमीटर. क्लिअर. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. देन दुसरा प्रश्न आहे, 11 सेंटीमीटर येतो 60 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून 4 पताका तयार केल्या, तर त्यातील दोन लहान पताकांची परिमिती किती. व्हिज्युअल तुम्हाला आन्सर काढता येतं. या ठिकाणी काय करणार तुम्ही 61 करणार, याची बेरीज करणार जे की 72 येतं, 72च्या दुप्पट येतं 144. क्लिअर. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. बट आपल्याला जर दोन लहान पताकांच्या ऐवजी मोठ्या विचारल्या किंवा सर्व पताकांची परिमिती विचारली तर आपल्याला या पद्धतीनं अरेंजमेंट करावं लागेल. जसं की 11 11 दोनदा लिहून घ्यायचे, 60 60 दोनदा लिहून घ्यायचे. 60च्या नंतर येणारी संख्या जी आहे ते सगळ्यांमध्ये ऍड करायची, म्हणजे 61 61 इथे 61 आणि इथे सुद्धा 61. आता ह्या दोन झाल्या लहान पताकांच्या परिमितीस रिलेटेड साइड्स आणि ह्याच्या दोन झाल्या मोठ्या पताकांच्या परिमितीशी रिलेटेड साइड. ओके, ही आहे लहान आणि ही आहे मोठी. आता या दोनची जर बेरीज केली तर ती किती येते 72 झाले. हे काय झाले तर 72 ने हे 72, या दोनची बेरीज म्हणजे 144. दोन लहान पताकांची परिमिती एकूण येतं 144 सेंटीमीटर. आणि या ठिकाणी जर घेतलं तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला बेरीज करावं लागेल. या ठिकाणी 121 आणि या ठिकाणी सुद्धा 121, म्हणजे आन्सर येते 2 4 2 242. 242 होते मोठ्या दोन पताकांची परिमिती. आता सर्व पताकांची जर परिमिती काढायची झाली तर 144 आणि हे 242, म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी 6 8 3 386 सेंटीमीटर हे सर्व पताकांची परिमिती येणार आहे. हे सर्वची आहे तर हे दोन लहान पताकांची परिमिती आहे. दोन लहान पताकांची परिमिती आहे. सो आन्सर तर आपल्याला सेकंडच आलेला आहे. यस. तिसरा प्रश्न, 5 सेंटीमीटर टू 12 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून जर 4 पताका तयार केल्या असेल तर दोन लहान पताकांची परिमिती किती. इट्स व्हेरी सिंपल टू फाइंड आउट. काय करणार आपण की हा जो 5 आहे 12च्या पुढचा 13, 13 आणि 5 किती होते 18, 18 दोन्ही 36, 18 दोन्ही 36, म्हणजे दोन लहान पताकांची परिमिती तर आपण 36 सेंटीमीटर हे विदिन सम सेकंडमध्ये काढलं. आता दोन लहान पताकांच्या ऐवजी जर मोठ्या असेल किंवा सर्व जर दिलं असेल तर मग कसं काढायचं, तर व्हेरी सिंपल. या ठिकाणी आपण काय करणार आहोत, सरळ सरळ आपण या ठिकाणी करणार आहोत की 5 दोनदा लिहून घ्यायचा, त्याच्यानंतर 12 जे आहे ते दोनदा लिहून घ्यायचे, 12च्या पुढचा 13 घ्यायचा, इथे सुद्धा 13 घ्यायचा, इथे सुद्धा 13 घ्यायचा आणि इथे सुद्धा 13 घ्यायचा. आता हे दोन साईडचे आहे तर या ठिकाणी लहान पताकांच्या परिमितीशी रिलेटेड आहे आणि हे येतं मोठ्या पताकांच्या परिमितीशी रिलेटेड. या ठिकाणी 13 आणि 5 किती 18 प्लस 13 आणि 5 किती 18, 18 दोन्ही किती होते 36 सेंटीमीटर. हे झालं दोन लहान पताकांच्या परिमितीची बेरीज. 36 सेंटीमीटर हे आपलं राईट आन्सर आला, कारण की दोन लहान पताकांच्या परिमितीशी ते रिलेटेड आहे. आता जर आपण दोन मोठ्या पताकांची परिमिती जर काढायची झाली तर या ठिकाणी याचं येते 25 बेरीज आणि याची सुद्धा येते 25. हे जर प्लस केलं तर 50 सेंटीमीटर दोन मोठ्या पताकांची परिमिती येते 50 सेंटीमीटर. आता जर सर्व जर विचारलं तर दोन लहान पताकांची परिमितीची बेरीज आणि मोठ्या दोन पताकांची परिमितीची बेरीज, म्हणजे या सगळ्याची बेरीज जर केली तर 36
आणि इथं किती 50, तर हे येतं 86 सेंटीमीटर सर्व पताकांची परिमिती. 86 काय आहे तर सर्व पताकांची परिमिती आहे. पण सर्व पताकांची परिमिती नाही विचारलं, आपल्याला विचारलं 2 लहान पताकांची परिमिती, म्हणून आपल्याला आन्सर आलेला आहे 36. यस. चौथा प्रश्न. 3 सेंटीमीटर इंटू 4 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून 2 छोट्या छोट्या लहान पताका तयार केल्या, एकदमच लहान. तर त्यातील 2 लहान पताकांची परिमिती किती? सो इट्स व्हेरी इझी. 4 पताका होणार आहे त्याच्यावाल्या. तर आपल्याला काय करावं लागेल की ह्या 4च्या पुढचा किती 5, 5 आणि 3 किती 8, 8 दोन्ही 16, म्हणजे हे 2 लहान पताकांची परिमिती झाली. क्लिअर. म्हणजे थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. पण आपल्याला जर विचारलं 2 लहानच्या ऐवजी जर मोठ्या विचारल्या किंवा सर्व पताकांची जर परिमिती विचारली तर आपल्याला अरेंजमेंट करावं लागते. कशी? तर या ठिकाणी बघा 3, याच्यानंतर पुन्हा 3, त्याच्यानंतर 4 आणि पुन्हा 4. 4च्या पुढचा कोणता अंक येतो तर 5 येतो. म्हणून या ठिकाणी 5 टाकले, इथे सुद्धा 5 टाकले, इथेही 5 टाकायचे आणि इथेही 5 टाकायचे. आता ह्या ज्या 2 साईड आहे तर त्या लहान पताकांच्या परिमितीशी रिलेटेड आहे आणि ह्या येतं मोठ्या पताकाच्या परिमितीशी रिलेटेड. सगळ्याची आपल्याला काउंटिंग म्हणजे बेरीज करावं लागेल. या ठिकाणी 8, या ठिकाणी 8, 8 2 किती 16. 16 सेंटीमीटर हे लहान 2 पताकांच्या परिमितीची बेरीज झाली, म्हणून 16 तर आपल्याला आन्सर आलंच. पण जर का समजा 2 मोठ्या पताकांच्या परिमितीची बेरीज जर विचारली तर 5 आणि 4 9 आणि इथं 5 आणि 4 9, 9 दोन्ही 18 होते. 18 सेंटीमीटर येते 2 मोठ्या पताकांच्या परिमितीची बेरीज. सर्व जर विचारलं असेल तर लहान पताकांच्या परिमितीची बेरीज येतं 16 आणि मोठ्या पताकांच्या परिमितीची बेरीज येतं 18, म्हणजे 8 आणि 6 14, हा चौला 1 म्हणजे इथं 34. 34 सेंटीमीटर येते सर्व पताकांच्या परिमितीची बेरीज. म्हणजे 34 जी आहे तर हे सर्व पताकांच्या परिमितीशी रिलेटेड आहे आणि 16 जी आहे तर त्या 2 लहान पताकांची बेरीज. आपला राईट आन्सर आला थर्ड. पाचवा प्रश्न बघा. 13 सेंटीमीटर इंटू 84 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून जर 4 पताका तयार केल्या असेल, किती 4 पताका, तर त्यातील 2 लहान पताकांची परिमिती किती? इट्स व्हेरी सिंपल टू फाइंड आउट. याचं काय करायचं 85 करायचे, राईट. या दोघांची बेरीज करायची. 5 आणि 3 किती 8 आणि हे किती येते 9, 98 येतात. 98 ची दुप्पट किती येते म्हणजेच 2 16, हा चौला 92 18 आणि 1 किती 19, म्हणजे 196 येते. 196 हे 2 लहान पताकांच्या परिमितींची बेरीज आहे. क्लिअर. फोर्थ ऑप्शन तर आपल्याला राईटच आलं. पण जर का समजा या ठिकाणी मोठ्या विचारल्या किंवा आपल्याला जर सर्व विचारल्या तर आपलं काय आन्सर येणार आहे ते सुद्धा आपण फाइंड आउट करणार आहोत. आता काय करायचं 13 दोनदा लिहून घ्यायचे, राईट डाऊन. त्याच्यानंतर 84 सुद्धा दोनदा लिहायचे. 84च्या पुढचा जो अंक आहे 85 तो सगळ्यामध्ये ऍड करायचा. 85 85 या ठिकाणी 85 आणि या ठिकाणी सुद्धा 85 प्लस या ठिकाणी आता काय करायचं, ह्या ज्या 2 साइड्स आहे लहान पताकांच्या परिमितीशी रिलेटेड आहे आणि ह्या आहे मोठ्या पताकांच्या परिमितीशी रिलेटेड. आता या ठिकाणी काय येतं तर 5 आणि 3 8 आणि इथं 9 आणि इथं 8 आणि इथं 9, 98 आणि 98 आहे. या दोहोंची जर बेरीज केली तर बरोबर 196 येते. 8 आणि 8 16, हा चौला 1 9 2 18 किती 19, 196 सेंटीमीटर जी आहे तर लहान 2 पताकांच्या परिमितीची बेरीज आहे. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर. पण जर आपल्याला मोठ्या 2 पताकांची परिमितींची बेरीज जर विचारली तर याची बेरीज करावी लागेल. 4 आणि 5 9, 9 2 किती 18, 189 झाले. 8 2 16, सॉरी 8 2 किती 16. या ठिकाणी सुद्धा 5 आणि 4 किती 9, 8 2 16. या दोनची जर बेरीज केली 9 आणि 9 किती झाले 18, हा चौला 1, 6 आणि 12 ने किती 13, हा चौला 1 आणि इथं 2 आणि किती 3, तर 338 सेंटीमीटर हे 2 मोठ्या पताकांची परिमिती निघणार आहे 338. आणि जर आपल्याला सर्व विचारलं असतं तर आपण काय केलं असतं, सिम्प्लिफाईड आपण असं काढलं असतं की 2 लहान पताकांच्या परिमितीची बेरीज 196 आणि 2 मोठ्या पताकांची परिमितीची बेरीज 338. या दोनची जर बेरीज केली 8 आणि 7 14, हा चौला 1 इथं 3, हा चौला 1 आणि इथं 5, 534 सेंटीमीटर हे सर्व पताकांच्या परिमितींची बेरीज येते. म्हणून इथं घेणार आहोत आपण सर्व. क्लिअर. म्हणजे आन्सर तर आपल्याला 196 आलेला आहे. जर का आपल्याला विचारलं की 2 मोठ्या पताकांची परिमितीची बेरीज किती तर 338 आणि सर्व पताकांच्या परिमितींची बेरीज जर विचारली आपल्याला तर त्या ठिकाणी 534 लिहायचं आहे. ठीक आहे. फोर्थ ऑप्शन आपल्याला राईट आलं.
6वा प्रश्न स्क्रीनवर आहे. आपल्याला काय विचारलं, 21 सेंटीमीटर इंटू 220 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून 4 पताका ऑलरेडी तयारच होतात. तर त्यातील 2 लहान पताकांच्या परिमितींची बेरीज किती असं विचारलेलं आहे. सो आता एकूण किती परिमिती होणार आहे, म्हणजे बेरीजच झालं दोघं याच्यावाल्या. हां, तर या ठिकाणी जर बघितलं तर हे 221 आहे. इथं किती होणार आहे, 221. एकने पुढे घ्यायचा. आता एकाने किती, 2, बरोबर. 2 आणि 2 किती, 4, आणि इथे येणार आहे 2, म्हणजे 242 झाले. 242च्या दुप्पट किती होते, तर 2 दुनी 4, 484 होते. 484 सेंटीमीटर हे 2 लहान पताकांच्या परिमितींची बेरीज झाली. म्हणजे एकूण 2 लहान पताकांच्या परिमितीची बेरीज म्हणजेच 2 लहान पताकांची बेरीज परिमिती. ओके, सो 484 हे राईट आन्सर आलं. जर मित्र आपल्याला जर आपल्याला 2 लहानच्या ऐवजी मोठ्या विचारलं किंवा सर्व विचारलं तर आपल्याला काढता आलं पाहिजे. त्यासाठी आपण या प्रश्नाचं एक्सपान्शन करत आहोत, आणि ते एक्सपान्शन या पद्धतीने येतं की 21 आहे, 2दा लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर 220 आहे, हे सुद्धा 2दा लिहायचे. 221 घ्यायचा, 200 किती घ्यायचा, 21 घ्यायचा. इथे सुद्धा 221, या ठिकाणी सुद्धा 221, आणि या ठिकाणी सुद्धा 221. आता हे जे 2 साईड्स आहे, ह्या 2 साईड लहान पताकांशी रिलेटेड आहे, आणि ह्या 2 साईड मोठ्या पताकांशी रिलेटेड आहे. सगळ्यांची काउंटिंग करा, बेरीज करा. या ठिकाणी 2, या ठिकाणी 4, इथं 2, 242 झाले. हे सुद्धा 242 झाले. दोघांची जर बेरीज केली तर ते बरोबर 484 होते ना. आपण आन्सर आणलं सुद्धा. काय आहे, तर त्यातील 2 लहान पताकांची एकूण परिमिती म्हणजे 2 लहान पताकांच्या परिमितींची बेरीज, एकाची आणि दुसऱ्याची, म्हणजे सरळ आन्सर आलं 484 सेंटीमीटर. पण आपल्याला जर मोठ्या विचारलं तर काय, तर या इथं करायचं 1, 4 आणि 4, 481 आले. प्लस या ठिकाणी सुद्धा 441 आणि 441, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, तर 882 येणार आहे. 882 सेंटीमीटर ह्या 2 मोठ्या पताकांची एकूण परिमिती होणार आहे. जर आपल्याला सर्व पताकांची एकूण परिमिती जर विचारली तर ही 484 आणि ही किती 882. इथे 6, 8 आणि 8 16, हात 16, 8 आणि 4 12 किती 13, 1366 सेंटीमीटर ही सर्व पताकांची एकूण परिमिती निघणार आहे. सो फर्स्ट ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, सर्व पताकांची दिलेली आहे, सर्व पताकांची एकूण परिमिती दिलेली आहे. परंतु आपल्याला आन्सर त्याने विचारलं 2 लहान पताकांची एकूण परिमिती म्हटलेलं आहे, म्हणून 484 येणार आहे. सेकंड ऑप्शन राईट आहे. 7वा प्रश्न, 17 सेंटीमीटर इंटू 144 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून जर 4 पताका तयार केल्या असेल तर त्यातील 2 लहान पताकांची एकूण परिमिती नेमकी किती येणार आहे. इट्स व्हेरी सिंपल. आपण काय करणार की हे 145 करणार, क्लिअर. या दोनची बेरीज करणार, 5 आणि 7 किती 12, हात 16 1, 5 आणि किती 6, आणि इथे 1, म्हणजे सरळ 162 झाले. आणि 162च्या दुप्पट, म्हणजे याची जर दुप्पट केली तर या ठिकाणी काय म्हणणार तुम्ही, 2 2 किती 4, 2 सकम 12, 1 2 2 4 आणि 1 2 किती 3, 324 सेंटीमीटर ही काय येणार आहे, लहान पताकांची बेरीज येणार, 2 लहान पताकांची बेरीज येणार आहे. ओके, किंवा एकूण परिमिती येणार आहे. आता जर आपल्याला 2 लहानच्या ऐवजी मोठ्या विचारलं किंवा आपल्याला सर्व विचारलं तर आपण अलर्ट आणि रेडी असलं पाहिजे काढण्यासाठी. काय करायचं मित्रा, खूप सोपं आहे. या ठिकाणी काय करणार तुम्ही, 17 2दा लिहून घेणार, त्याच्यानंतर 144 2दा लिहून घेणार, 144च्या खाली 145, इथे सुद्धा 145, इथे सुद्धा 145, आणि या ठिकाणी सुद्धा 145. क्लिअर. आता या ठिकाणी सगळ्यांची काउंट प्लस प्लस करणार. हे ज्या 2 आहेत साइड्स ह्या लहान पताकांशी रिलेटेड आहे, ह्या 2 मोठ्या पताकांशी रिलेटेड आहे. आता याची बेरीज काय होणार, 7 आणि 5 12, हात 16 इथे 6 आणि इथे 162. या ठिकाणी 7 आणि 5 12, हात 16 इथे 6 162. या दोनची जर बेरीज केली तर इथे 2 आणि 2 किती 4, 6 आणि 6 किती 12, आणि इथं 3, 324 येतं. 324 सेंटीमीटर हे 2 लहान पताकांची एकूण परिमिती आहे. आन्सर तर आपल्याला फर्स्ट आलंच, पण आपल्याला जर मोठ्या पताकांची एकूण परिमिती विचारली तर इकडे यावं लागेल.
4 आणि 5 किती 9, इथे 8 आणि इथे 2. या ठिकाणी सुद्धा 2 8 9 झाले. या दोनची जर बेरीज केली 9 2 किती 18, हातचोला 1, 8 आणि 16 किती 17, हातचोला 1 आणि इथं 5. 578 सेंटीमीटर दोन मोठ्या पताकांची एकूण परिमिती येते. पण आपल्याला जर सर्व पताकांची एकूण परिमिती विचारली तर ह्या दोनची बेरीज 324 आणि किती 578. 8 आणि 4 किती 12, हातचोला 1, 7 आणि 3 किती 10, हातचोला 1, 5 आणि 3 8 आणि किती 9. 902 सेंटीमीटर हे काय येणार आहे? तर सर्व पताकांची एकूण परिमिती येणार आहे. सर्व आपल्याला आन्सर काढायचा आहे फक्त लहान दोन पताकांची एकूण परिमिती, म्हणून आन्सर आला आपल्याला 324. क्लिअर? 8वा प्रश्न. 19 सेंटीमीटर इंटू 180 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून 4 पताका जर तयार केल्या असेल तर दोन लहान पताकांची एकूण परिमिती किती? व्हॉट इज इट्स आन्सर? खूप इझी आहे मित्रा. तर काय करावं लागेल तुम्हाला की या ठिकाणी 90 हे जे आहे 180 च्या पुढचा 181 लिहायचा. या दोनची बेरीज करायची. 9 ने किती 10, हातचोला 1, 8 आणि 2 किती 10, हातचोला 1 म्हणजे 200 झाले. 200च्या दुप्पट 400 येणार आहे. 400 सेंटीमीटर ही दोन लहान पताकांची एकूण परिमिती होती. म्हणून आन्सर आला आपल्याला फर्स्ट सेंटीमीटर दोन लहान पताकांची एकूण परिमिती बरोबर आलेला आहे. पण जर आपल्याला सर्व पताकांची विचारली आणि किंवा दोन मोठ्या पताकांची विचारली तर मग काय? तर आपल्याला अरेंजमेंट करावं लागेल. जसं की 19 पुन्हा 19 180 आणि पुन्हा 180, याच्या पुढे 181, इकडे सुद्धा 181, या ठिकाणी सुद्धा 181 आणि या ठिकाणी सुद्धा 181. सगळ्यांची बेरीज जर केली तर आपल्याला हे जे आहे तर मोठ्या पताकांची रिलेटेड येणार आहे इकडचे येणार आहे लहानशी आणि इकडचे येणार आहे मोठ्या दोन पताकाशी रिलेटेड हे अरेंजमेंट. आता याची बेरीज करूया आपण. 9 ने किती 10, हातचोला 1, इथे येतं 10, हातचोला 1, इथं 200 झाले. इथे सुद्धा 200 होणार. दोघांची जर बेरीज केली तर 400 सेंटीमीटर येते दोन लहान पताकांची एकूण परिमिती. आपल्याला आन्सर तर 400 आलं, पण आपल्याला जर मोठ्या दोन मोठ्या पताकांची परिमिती जर विचारली तर इकडे यावं लागेल. 1 8 आणि 16, हातचोला 1, इथं 361 प्लस इथे सुद्धा मग 361 येणार. या दोनची जर बेरीज केली तर 1 आणि 1 2, 6 6 12, हातचोला 1, 3 3 6 किती 7, म्हणजे 722 येते. 722 सेंटीमीटर ही दोन मोठ्या पताकांची एकूण परिमिती येते. पण जर आपल्याला याच्या पुढे जाऊन जर सर्वच जर विचारलेलं असेल तर सर्वसाठी काय करतो आपण? 400 दोन लहान पताकांची एकूण परिमिती आणि दोन मोठ्या पताकांची एकूण परिमिती 722. याची बेरीज जर केली तर 2 2 7 4 किती 11, 1122 सेंटीमीटर सर्व पताकांची एकूण परिमिती येते. 1122. म्हणून या ठिकाणी काय करणार आपण? हे जे सेंटीमीटर आहे तर सर्व पताका आहे याच्यामध्ये. या ठिकाणी काय आहे तर हे सेंटीमीटर येते दोन मोठ्या पताकांची परिमिती, म्हणजे तीनही ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. आपल्याला विचारलं काय की दोन लहान पताकांची एकूण परिमिती विचारलेला आहे, म्हणून आपण आन्सर 400 मारलेला आहे. अदरवाईज आपल्याला प्रत्येक ठिकाणी आन्सर करेक्ट निघालेला आहे. चला 9वा प्रश्न. 23 सेंटीमीटर इंटू 264 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून मोठ्याशा पताका तयार केलेल्या आहे. या ठिकाणी तर 4 पताका तयार केल्या तर त्यातील दोन लहान पताकांची एकूण परिमिती किती आहे मित्रा? इट्स व्हेरी सिंपल ना. यस. सो या ठिकाणी जर घेतलं तर आपण याच्या पुढचं जाऊन काय होणार आहे 265 घेणार. या दोनची जर बेरीज केली तर 5 आणि 3 किती 8. ओके. 6 आणि 3 किती 6 आणि 2 किती पुन्हा 5 आणि 3 8 आणि 6 आणि 2 किती 8 आणि इथं 2 288 आले. 288च्या दुप्पट जर घेतले तर 82 16, हातचोला 1, 82 16 ने किती 17, पुन्हा हातचा 1, 2 2 4 ने किती 5, 576 सेंटीमीटर दोन लहान पताकांची एकूण परिमिती येते. दोन लहान पताकांची एकूण परिमिती आपल्याला आन्सर सुद्धा आलं सेंटीमीटर दोन लहान पताकांची एकूण परिमिती. क्लिअर? थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. पण जर आपल्याला दोन लहानच्या ऐवजी जर दोन मोठ्या विचारल्या किंवा जर सर्व विचारल्या तर आन्सर काय? त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर अरेंजमेंट करावं लागेल. अरेंजमेंट कशी करणार? तर लहानसाठी करूया आपण आणि मोठीसाठी करू. ओके. इथून अशी रेष मारू. तर आता 23 23 दोनदा लिहून घेतले. 264 दोनदा लिहून घेतले. त्याच्यानंतर फक्त 1 न वाढवायची म्हणजे 265, इथे सुद्धा 265, या ठिकाणी 265 आणि या ठिकाणी 265. सगळ्यांची बेरीज करू 80 म्हणजे या ठिकाणी व्हर्टिकल
आता 5 आणि 3 किती 8, 6 आणि 2 किती 8, इथं 2, इथे सुद्धा 8 आणि इथे सुद्धा 8, इथे 2. या दोनची जर बेरीज केली तर 8 आणि 8 किती 16, हातचा वाला 1, 8 आणि 8 16 ने किती 17, हातचा वाला 1 आणि इथं 5. 576 सेंटीमीटर दोन लहान पताकांची एकूण परिमिती निघाली. आन्सर तर आपल्याला ऑलरेडी निघालेला आहे थर्ड. पण आपल्याला जर मोठे विचारलं तर काहीतरी इकडे यायला लागेल. 4 आणि 5 किती 9, 6 आणि 6 किती 12, हातचा वाला किती किती ते 5. या ठिकाणी 5 आणि 4 किती 9, 6 आणि 6 12, हातचा वाला किती ते 5. या दोनची जर बेरीज केली 9 दोन्ही किती 18, हातचा वाला 1, 2 आणि 2 4 ने किती 5 आणि हे किती येते 10. 10 म्हणजे 1058 आलेला आहे. 1058 आलेल्या सेंटीमीटर दोन मोठ्या पताकांची एकूण परिमिती. आपल्याला जर सर्व विचारलं तर हे घ्यायला लागेल 576 दोन लहान पताकांची एकूण परिमिती आणि दोन मोठ्या पताकांची एकूण परिमिती आहे 1058. 8 आणि 6 किती 14, हातचा वाला 1, 7 आणि 5 12 आणि किती 13, हातचा वाला 1, इथे 6 आणि इथे 1, 1634 सेंटीमीटर हे सर्व पताकांची एकूण परिमिती निघालेली आहे. सर्व पताकांची. क्लिअर? ओके. तर आता सगळेच मार्ग क्लिअर झाले. या ठिकाणी सर्व पताकांची एकूण परिमिती 1634 सेंटीमीटर. 576 सेंटीमीटर हे येते दोन लहान पताकांची एकूण परिमिती आणि दोन मोठ्या पताकांची एकूण परिमिती येते 1058 सेंटीमीटर. क्लिअर? शेवटचा प्रश्न. 15 सेंटीमीटर इंटू 112 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून 4 पताका जर तयार केलेल्या असेल तर त्यातील दोन लहान पताकांची एकूण परिमिती किती? इट्स व्हेरी सिंपल टू फाइंड आउट. काय करणार आपण की 112च्या पुढचा 113 घेणार, या दोनचं काय करणार तर बेरीज करणार. तर या ठिकाणी तुम्हाला बेरीज दिसूनच येते. 3 आणि 5 किती झाले 8 झाले आणि इथे 1 आणि 1 किती 2 झाले आणि इथे 128. 128च्या दुप्पट म्हणजे बेआठी किती 16, हातचा वाला 1 बे 2 4 किती 5 आणि बे 1 बे 256 सेंटीमीटर हे येणार आहे दोन लहान पताकांची एकूण परिमिती. बट जर का आपल्याला लहानच्या ऐवजी मोठ्या पताकांची एकूण परिमिती जर विचारलं असेल तर काय आणि सर्व जर विचारलं असेल तर काय, त्यासाठी आपल्याला अरेंजमेंट करावं लागेल. अरेंजमेंट कशी तर सिम्प्लिफाईड अरेंजमेंट आहे. 15 15 दोनदा लिहून घ्यायचे. क्लिअर? 112 आणि 112 हे दोनदा लिहून घ्यायचे. 112च्या पुढची जी संख्या आहे तर 113 आहे ते सगळ्यांमध्ये प्लस करायचे. 113 इथे सुद्धा 113, इथे सुद्धा 113 आणि इथे सुद्धा 113. झालं. आता बेरीज करूया आणि याचे दोन भाग करू. हे लहान पताकांच्या साईडशी रिलेटेड आहे आणि ह्या मोठ्या पताकांच्या साईडशी रिलेटेड आहे. म्हणून इथं काय येणार आहे 8 2 1 128 आणि इथे सुद्धा 128. दोघांची प्लस जर केली तर 256 सेंटीमीटर ही दोन लहान पताकांची एकूण परिमिती आली. आन्सर तर आपल्याला ऑलरेडी 4 आलेलंच आहे. क्लिक करूया 4. पण मोठ्या दोन पताकांची परिमिती जर विचारली तर इथं 5 येतं, इथं 2 येतं, इथं 2 येतं प्लस इथं 225 म्हणजे हेच आलेलं आहे 450 सेंटीमीटर दोन मोठ्या पताकांची परिमिती. आता जर आपल्याला सर्व विचारलं तर आपण काय करणार 256 कशाची येते 256 सेंटीमीटर येते दोन लहान पताकांची एकूण परिमिती, दोन मोठ्या पताकांची एकूण परिमिती 450 असं करून येणार आहे सर्वची. इथे 6 इथे 0 4 आणि 2 6 आणि किती 7 706 सेंटीमीटर हे सर्व पताकांची एकूण परिमिती निघते. जे फर्स्ट ऑप्शन मध्ये आहे 706 सेंटीमीटर सर्व चारही पताकांची एकूण परिमिती निघते. एकूण परिमिती. क्लिअर? यस क्लिअर. म्हणजेच आपल्याला जे विचारलं ते आपण राईट आन्सर काढू शकतो. तिहेरी प्रश्न कशा पद्धतीने विचारला तरी सुद्धा आता तुम्हाला तो येतोच, कारण की तुम्ही आता त्याच्यामध्ये परफेक्ट झालात. कारण की मी काय शिकवलं ते एक टाईप शिकवलं आणि त्यावर आधारित 10 प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. ओके. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.